नमस्कार. मी प्राध्यापक तनुजा येलाले. आज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या पुणे विभागातील मराठी माध्यमाच्या तासामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आज आपण BPYG 172 धर्माच्या तत्वज्ञानाची ओळख या विषयाबद्दल दुसरी तासिका घेत आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण याची सर्वसाधारण ओळख करून घेतली आहे. धर्म म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कसा, कुठे येतो याविषयी आपण या आधीच्या तासामध्ये चर्चा केली आहे. आज आपण यातील भाग किंवा ब्लॉक 2 ईश्वराच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यातील समस्या याकडे बघणार आहोत. यामध्ये मुख्यतः ईश्वराचे स्वरूप आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दिले जाणारे युक्तिवाद यांचा विचार इथे करूया. ईश्वर ही एक अशी संकल्पना आहे की जिच्याबद्दल माहीत नाही, जिच्याबद्दल ऐकले नाही असा माणूस मिळणे फारच दुरापास्त किंवा कठीण गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना ईश्वर ही संकल्पना माहीत आहे. गमतीचा भाग म्हणजे आपल्यापैकी कुणीही ईश्वराला म्हणा किंवा देवाला म्हणा पाहिलेलं नाही, पण तरीही आपल्या सगळ्यांना ईश्वर म्हटलं की ईश्वर म्हणजे काय हे काहीतरी माहीत आहे. जसं आपण आपल्या इंद्रियांच्या मदतीने अनेक वस्तूंची, घटनांची अनुभव घेतो आणि नंतर जेव्हा आपण त्या वस्तूकडे न बघता किंवा तिचा प्रत्यक्ष अनुभव न घेता तिच्याबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्याला ती ठाऊक असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या लहान मुलाने खूप वेळा मांजर हा प्राणी पाहिला आणि पुढे एखाद दिवस जर मांजर त्याच्या समोर नसेल, पण कुणी मांजराबद्दल काही सांगितलं, तर त्या मुलाला आपण कुठल्या प्राण्याबद्दल बोलतो आहोत हे नक्की समजतं. इंद्रियांच्या समोर मांजर नसतानाही केवळ त्या शब्दावरून त्याच्या नजरेसमोर मांजर हे चित्र उभं राहतं. या ठिकाणी त्याच्या मनात मांजराबद्दल जी माहिती उभी राहते किंवा जी प्रतिमा त्याच्या नजरेसमोर उभी राहते, त्याला त्या मुलाने आधी मांजराचा जो अनुभव घेतला, जे मांजर पाहिलं, त्याचा आवाज ऐकला, ज्याच्या मऊ मऊ केसांना हात लावून बघितला, तो अनुभव त्या मुलाच्या मनात कायम असतो किंवा त्याचा ठसा त्याच्या आठवणींवर असतो. आणि म्हणून जेव्हा नंतर कधीतरी कुणीतरी त्याला मांजराबद्दल काही सांगतं, तेव्हा त्याच्या मेंदूतल्या या सगळ्या आठवणी, स्मृती पुन्हा जागे होतात. हे फक्त मांजर या प्राण्याबद्दलच नाही, तर ज्या ज्या कशाचा अनुभव आपण आपल्या 5 इंद्रियांच्या मदतीने घेतो, ते सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा योग्य वेळी आठवत राहतं. जसं हे इंद्रियांचं तसंच मनाचंही. अनेक गोष्टींची आपल्याला भीती वाटलेली असते, एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटलेला असतो, कशाचा तरी आपल्याला राग आलेला असतो आणि पुढे जर कुणी साधारण तशाच प्रकारच्या घटनेबद्दल सांगायला लागलं, तर आपल्या या मानसिक अनुभवांच्या स्मृतीही पुन्हा जाग्या होतात. परंतु आपल्या असं लक्षात येईल की बाह्य जगातल्या वस्तू असू देत किंवा आपल्या मनात घडणाऱ्या गोष्टी असू देत, ह्या सगळ्यांची आठवण आपल्याला असते आणि त्या आठवणीचा धागा कुठेतरी आपण आधी घेतलेल्या अनुभवांमध्ये असतो. आता ईश्वर ही एक अशी बाब आहे की जिचा इंद्रिय अनुभव मी कधीच घेतला नाही. आणि मीच का, आपल्यापैकी कुणीही तो घेतलेला नाही. म्हणजे आपल्यापैकी कुणीच ईश्वराला पाहिलेलं नाही, त्याचा आवाज कधी ऐकलेला नाही, त्याचा स्पर्श कसा आहे, म्हणजे तो गरम आहे, गार आहे, वृक्ष आहे, मऊ आहे, हे आपल्याला काही सुद्धा ठाऊक नाही. आणि तरीही आपल्या सगळ्यांना ईश्वर म्हणजे काय हे ठाऊक असतं. म्हणजे किमान आपल्याला असं वाटतं की आपल्याला नक्कीच माहित आहे की ईश्वर म्हणजे काय. पण जे आपल्याला वाटतं ते खरंच तसंच आहे का? किंवा मला वाटतं मला माहित आहे ईश्वर काय, पण मला खरंच ठाऊक आहे का, याचा आपण फारसा विचार कधी करत नाही. आज या तासिकेमध्ये आपण
विविध विचारवंत, अभ्यासक, तत्वचिंतक यांनी ईश्वराच्या स्वरूपाबद्दल काय विचार केला आहे त्यात ते आपण समजून घेऊया आणि त्यासोबत बघूया की आपली स्वतःची समजूत आणि जाणीव ईश्वराबद्दलची काही प्रमाणात तरी वाढली आहे का, किंवा किमान आपल्याला काही गोष्टी त्यामधल्या ठाऊक झाल्या आहेत का. ईश्वर ही जी संकल्पना आहे किंवा ही जी कल्पना आहे ती साधारणतः सर्वोच्च अस्तित्व, या विश्वाचा निर्माता आणि विश्वास व श्रद्धा ज्यावर ठेवली जाते अशी मुख्य वस्तू व बाब म्हणून केली जाते. या ठिकाणी काही महत्वाचे शब्द आल्याचं आपल्याला दिसतं. सर्वोच्च अस्तित्व. सर्वोच्च अस्तित्व म्हणजे काय बरं, असा जर प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की जगात सजीव आणि निर्जीव अशा अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत आणि त्यातल्या काही इतरांपेक्षा चांगल्या किंवा काही इतरांपेक्षा कमी दर्जाच्या, कमी प्रतीच्या, कमी चांगल्या अशा असतात. म्हणजे आपल्याला कशावरून तरी काहीतरी जास्त चांगलं, त्याच्यावरून अजून काहीतरी जास्त चांगलं असं आपल्याला बघता येतं. पण हे असं अजून चांगलं किती वरपर्यंत जात असेल बरं, कुठपर्यंत जात असेल, तर आपल्याला कुठेतरी अशी एक गोष्ट मान्य करायला लागते की एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यापेक्षा चांगलं काही नाही, ज्याच्यापेक्षा उच्च प्रतीचं काही नाही, आणि असं जे काही मान्य केलं गेलं ते म्हणजे ईश्वर. अशी साधारणपणे ईश्वराची कल्पना आहे. आपण कितीही चांगले असलो तरी आपल्याला हे ठाऊक असतं की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा किमान काही दोष आपल्यामध्ये आहेत, हो की नाही. आता आपण सगळेच जण असं म्हणतो की मला अजून चांगलं व्हायचंय. अजून चांगलं म्हणजे किती चांगलं, तर ईश्वरा इतकं. कारण ईश्वराची कल्पना अशी केली गेली की तो या प्रतीचा आहे की त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही आणि म्हणून तो सर्वोच्च आहे. अस्तित्वात असणाऱ्या सजीव निर्जीव सर्वच गोष्टींमध्ये जर काही सर्वोच्च असेल तर ते ईश्वर तत्व. या ईश्वराला आपल्या विश्वाचा निर्माताही म्हटलेला आहे. आपण असं बघतो की प्रत्येक जण काहीतरी करत असतं, बरोबर आहे ना. म्हणजे घरात आई स्वयंपाक करत असते, ती घरातली इतर कामं करत असते, बाबा घरातल्या कामांमध्ये तिला मदत करत असतात. हे झालं आपल्या कुटुंबातलं, किंवा आपणही मुलं मुली आपल्या घरात जमेल तशी मदत करत असतो. आता याशिवाय जर आपण बाहेर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की प्रत्येक जण काहीतरी उद्योगधंदा करत आहे आणि त्यातले अनेक लोक काही ना काही गोष्टी बनवत असतात ज्या इतरांच्या उपयोगाला येतात. आता हे सगळं बनवणारं कुणीतरी असतं की नाही. म्हणजे समजा घरात स्वयंपाक तयार झाला तर तो स्वयंपाक तयार करणारा कुणीतरी असतं, किंवा आपण कुठेतरी बाहेर गेलो आणि तिथे काही वस्तूंचं प्रदर्शन किंवा एखादं दुकान पाहिलं तर त्या वस्तूही बनवणारा कोणीतरी असतं. आता आपल्याला माहित आहे की सगळ्याच वस्तू काही माणसं बनवत नाहीत, पण अनेक गोष्टी वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तयार होतात, पण तिथेही तर त्या वस्तू तयार व्हाव्यात, निर्माण व्हाव्यात यासाठी काम करणारी यंत्र आणि ती यंत्र चालवणारी माणसं आहेतच. आपल्याला असं दिसतं की आपल्यापैकी प्रत्येकाला पालक आहे, म्हणजे आपण कुणाचे तरी मूल असतो. जसं हे आपलं तसंच सर्वच प्राण्यांचं, सर्वच जीवमात्रांचं. मग जर आपल्या माणसांच्या जगातल्या वस्तू आपण माणसं तयार करत असलो तर ह्या निसर्गातल्या वस्तू कुणी बरं निर्माण केल्या असतील, असा एक प्रश्न सहजपणे आपल्या मनात उभा राहतो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ईश्वर ह्या कल्पनेत मिळतं. जर मानवी जगातल्या सर्व वस्तू आपण माणसांनी तयार केलेल्या असतील तर निश्चितच आपल्याला हे ठाऊक आहे की निसर्गातल्या गोष्टी काही आपण बनवलेल्या नाही. म्हणजे आपण घरं बनवू, घरं बांधू, आपण रस्ते बांधू, आपण पुलं बांधू, आपण अनेक यंत्र आणि वस्तू तयार करू, पण आपल्याला डोंगर, नद्या, समुद्र, भूकंप, ज्वालामुखी ह्या गोष्टी मात्र तयार करता येत नाही. मग आपल्या वस्तूंचं
म्हणजे माणसांच्या जगात असणाऱ्या वस्तूंचा निर्माता जसा माणूस, तसं निसर्ग आणि हे विश्व, हेही कुणाचं तरी जग आहे ना. आपण त्या जगातले घटक आहोत. पण हे ज्यांचं जग त्यांनी ते निर्माण केलं असेल, असा एक युक्तिवाद या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप स्पष्ट करताना सांगितलं जातं. या ठिकाणी आपण आणखीन एक गोष्ट जी फार महत्वाची आहे ती समजून घेऊया, की ईश्वर म्हणजे काही एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू नव्हे, किंवा एखादी संस्थाही नव्हे. तर ईश्वर ही एक अशी बाब आहे की ज्यावर सर्वसाधारण सर्व लोक विश्वास ठेवतात. तो श्रद्धेचा भाग असतो. आणि विश्वास असतो आणि श्रद्धेचा भाग असतो म्हणून ह्या देवाची उपासना, पूजा, प्रार्थना सातत्याने सुरू असते. ईश्वर ही खूप संमिश्र अशी बाब आहे की ज्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. आता आपण सर्वसाधारणपणे ईश्वर म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आणि त्याच्याविषयी कुठले युक्तिवाद सांगितले जातात हे साधारणपणे पाहूया. इंग्रजीमध्ये ईश्वराला गॉड असं म्हटलं जातं. आपण गॉड या शब्दाची व्युत्पत्ती आता समजून घेऊया. गॉड हा शब्द जर्मन गुडन या शब्दापासून निर्माण झाला आहे. हा जो गुडन शब्द आहे, जो जर्मन आहे, त्याचा नेमका अर्थ आपल्याला सांगता येत नाही. गुडनच्या अर्थाच्या अनेक शक्यता आहेत. त्यातली एक जी महत्वाची ती आहे ओतणे व मुक्त करणे. गॉड हा जो शब्द आहे तो सर्वसाधारणपणे विश्वाच्या मुळाशी जे एक तत्व आहे, जे परम ईश्वर आहे, परमात्मा आहे, त्या अर्थाने वापरला जातो. आता इथे तुम्हाला या ठिकाणी गॉड हा शब्द दोन वेगळ्या प्रकारे लिहिल्याचं दिसेल. पहिल्या संदर्भात गॉड मध्ये जी हे जे अक्षर आहे ते मोठं म्हणजे कॅपिटल आहे. तर दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या उल्लेखामध्ये गॉड या शब्दातला जी हा स्मॉल आहे. आता गॉड एका ठिकाणी मोठ्या अक्षरात आणि दुसऱ्या ठिकाणी धाकट्या अक्षरात का बरं लिहिला असेल? त्याचं कारण असं की जेव्हा आपण गॉड हा शब्द छोट्या जीने लिहितो तेव्हा त्याचा अर्थ होतो की अनेक देवी आणि देवता. आता यांनाही आपण गॉड म्हणतो. काही ठिकाणी यांना लॉर्ड असंही म्हटलं जातं. हे जे देव आणि देवी आहेत किंवा देव आणि देवी आहेत, हे सगळे आपल्याला दिसणारे आपल्या सारखे देव आहेत. आणि गॉड जेव्हा जी मोठं अक्षर वापरून लिहिला जातो तेव्हा तिथला जो ईश्वर आहे, तिथला जो देव आहे, तो मात्र परम ईश्वर आहे. या दोन्हींमध्ये काय बरं फरक आहे तो आता आपण समजून घेऊया. जेव्हा आपण देवी देवतांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की या देवी देवतांचं चित्र आपल्याला काढता येतं किंवा त्यांच्या काही ना काही तस्बिरी आपल्या समोर असतात. या देवी देवतांच्या अनेक गोष्टी, अनेक कथा पुराणांमध्ये आणि अन्य ठिकाणी आपल्याला सापडतात. हे देव आणि देवी सर्वसाधारणपणे माणसांप्रमाणे जगतात आणि वागतात. हो, पण त्यांच्याकडे काही विशिष्ट शक्ती आहेत. ह्या देवी देवता आपल्याला शाप देतात किंवा आपल्याला वरदान देतात. तुम्ही कधीतरी पूर्वी एका लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असेल. तो लाकूड तोड्या दररोज जंगलात जाऊन झाडं तोडायचा आणि ती तोडलेली लाकडं घ्यायचा, शहरात किंवा गावात परत यायचा, ती विकायचा आणि मिळणाऱ्या पैशांमधून त्याच्या छोट्याशा कुटुंबाचा खर्च भागवायचा. खूप वेळा असं व्हायचं की त्याला चांगली लाकडं मिळायची नाही किंवा वाळलेली झाडच जंगलात सापडायची नाही. पण कसा बसा तो आपलं काम भागवून नेत असे. एक दिवस त्याला एक वाळलेलं मोठं झाड नदीच्या किनाऱ्यावर दिसलं. लाकूड तोड्या खूप आनंदित झाला. त्याला असं वाटलं की आता आपण ते झाड तोडावं, त्याची लाकडं जमा करावीत, मोळ्या बांधाव्यात आणि बाजारात नेऊन त्या विकाव्यात. या आनंदात लाकूड तोड्या सरसर झाडावर चढला. झाडावर बसून त्याच्या फांद्या तोडत असताना एका क्षणी जेव्हा तो विचार करत होता की कसं बरं मला खूप सगळं लाकूड मिळेल, त्याच्या मी वेगवेगळ्या मोळ्या बांधीन आणि त्या बाजारात विकीन,
असा मनोदय करत असताना विचारांच्या तंत्रीत बिचाऱ्या लाकूडतोड्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड सुटली आणि ती थेट नदीच्या पाण्यात जाऊन पडली. लाकूडतोड्याला प्रचंड दुःख झालं. बिचारा लाकूडतोड्या नदी किनारी झाडाखाली बसून रडू लागला. थोडा वेळ तो रडत होता आणि मग अचानक त्या नदीतून एक देवी बाहेर आली. आता तुम्ही या सगळ्यांनी ह्या देवीचं वर्णन ऐकलेलं असेल. ती अशी कुणीतरी फार सुंदर दिसणारी, खूप अलंकार घातलेली, छान चमकणारी रेशमी साडी नेसलेली अशी ती देवी नदीच्या पाण्याच्या वर तरंगत येते. तुम्ही कधीतरी ह्या गोष्टीचं चित्रही कुठेतरी पाहिलेलं असेल आणि ते तुम्हाला आता आठवत असेल. आता ही देवी तिच्या हातात एक चांदीची कुऱ्हाड घेऊन उभी आहे आणि ती म्हणते, अरे लाकूडतोड्या, का रडतोयस? हे बघ तुझी कुऱ्हाड, ही घे, मी परत आणलीये. लाकूडतोड्या गरीब होता, कष्टाळू होता आणि प्रामाणिकही होता. त्याने त्या कुऱ्हाडीकडे पाहिलं आणि त्याला कळलं की ही काही आपली कुऱ्हाड नव्हे. लाकूडतोड्याने हात जोडले आणि तो म्हणाला की देवी, तुम्ही फार कृपा केली की कुऱ्हाड परत आणली, पण ही माझी कुऱ्हाड नव्हे. माझी जी कुऱ्हाड आहे ती वेगळी आहे आणि तिने मी लाकडं तोडतो. चांदीची कुऱ्हाड घेऊन मी काय करू? तिने मला लाकडं नाही तोडता येणार. देवी म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, मी पुन्हा जाते आणि तुझी कुऱ्हाड घेऊन येते. मग देवी पुन्हा नदीच्या पाण्यात गेली आणि तिने पुन्हा ती परत आली. तिच्या हातात एक नवी आणि वेगळी कुऱ्हाड होती. लाकूडतोड्याने पाहिलं, ही काही माझी कुऱ्हाड नव्हे, ही तर सोन्याची कुऱ्हाड आहे. तो पुन्हा नम्रपणे देवीला म्हणाला की देवी, ही माझी कुऱ्हाड नव्हे, ही तर सोन्याची. एवढी महागडी कुऱ्हाड मी कशी बरं सांभाळू? त्यापेक्षा तुम्ही मला माझी कुऱ्हाड द्या. माझ्या कुऱ्हाडीने मी रोज लाकडं तोडत जाईन आणि माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करेन. देवीला हे खूप आवडलं की लाकूडतोड्या प्रामाणिक आहे आणि मग तिने त्याला सांगितलं की मी आज तुझ्या खूप खुश आहे आणि म्हणून मी तुला तुझी कुऱ्हाड तर परत देईनच, पण त्याचबरोबर ही सोन्याची आणि ही चांदीची कुऱ्हाडही तू घेऊन जा. लाकूडतोड्या आनंदला आणि त्या कुऱ्हाडी घेऊन परत आला. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की ह्या कथेत येणारी देवी आपल्याला नाव ठाऊक असलेली नाही. ती अशी कुणीतरी व्यक्ती आहे जी लाकूडतोड्यापेक्षा थोडी मोठी आहे, थोडी श्रीमंत आहे आणि ही देवी त्याला वरदानाच्या स्वरूपात त्याची परीक्षा घेऊन सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड देते. लाकूडतोड्या खरं तर त्याची लोखंडी कुऱ्हाड परत मिळाली म्हणूनच जास्त आनंदित झाला असेल, पण अर्थात चांदीच्या आणि सोन्याच्या कुऱ्हाडीचं मोल त्याला ठाऊकच आहे. ही जी कथा आहे ती लहान मुलांसाठी सांगितली जाणारी कथा, पण अशा अनेक कथा आपल्याला आपल्या साहित्यात सापडतील की ज्यामध्ये कुठल्या तरी देवीचा किंवा देवाचा उल्लेख असतो आणि ह्या देवी देवता पुन्हा कुठल्याही कथेत येत नाही. अशा देवी देवतांचा उल्लेख आपण गॉड जी छोटा वापरून करतो, पण केवळ असेच देव नव्हे बरं का. आपल्याला जे जे देव त्यांच्या नावासकट आणि त्यांच्या कथेसह ठाऊक आहेत त्या सर्वांचा समावेश या प्रकारच्या देवी देवतांमध्ये होतो. म्हणजे हे कदाचित आपल्याला थोडंसं वेगळं वाटेल किंवा न समजणारही वाटू शकेल की कसं बरे राम किंवा कृष्ण किंवा शंकर किंवा हनुमान किंवा गणपती किंवा लक्ष्मी किंवा शारदा सरस्वती पार्वती या सगळ्या देवी देवतांचा उल्लेख आपण गॉड ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या किंवा दुसऱ्या पद्धतीच्या देवांमध्ये त्यांचा समावेश करतो. जेव्हा आपण गॉड स्मॉल किंवा छोट्या अक्षराने लिहितो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की असे देव किंवा असा ईश्वर ज्याला नाव आहे, ज्याला एक चेहरा आहे, ज्याला स्वभाव वैशिष्ट्य आहेत, ज्याच्यामध्ये काही ना काही गुणदोष आहेत आणि त्याबरोबरच काहीतरी अशा शक्ती आहेत की ज्या सर्वसाधारणपणे माणसांकडे नाही. म्हणजे माणसांपेक्षा वरच्या पातळीवरचे हे कुणीतरी आहेत, परंतु ते सर्वोच्च नव्हे. आता आपल्याला असं दिसतं की देवी देवतांच्या पौराणिक कथांमध्ये पाहिलं तर त्या सगळ्यांच्या वर त्यांना नियंत्रित करणारं कुणीतरी आहे. अनेकदा आपल्याला असं दिसतं की हे देवी देवता सुद्धा त्या सर्वोच्च देवाला घाबरून असतात किंवा त्या देवाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करतात.
आता ह्या ज्या वरच्या पातळीवरचे देव आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला साधारणपणे हिंदू पद्धतीमध्ये 3 देवांचा उल्लेख सापडतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर. पण हे तिघही अजून कुठल्या तरी उच्च पातळीवरच्या देवाचे प्रगटीकरण आहेत बरं का. आता हा वरच्या पातळीवरचा जो देव आहे त्याला आपण परमेश्वर किंवा परम आत्मा असं म्हणतो. हा जो परम आत्मा आहे त्याला स्वतःचं कुठलंही नाव नाही, त्याला कुठलंही रूप नाही, त्याचा काही चेहरा नाही, त्या ईश्वराचं चित्र आपल्याला काढता येत नाही किंवा त्याची कुठली तस्वीरही आपल्याकडे नाही. हा जो सर्वोच्च, इतर सर्व माणसं आणि देवी देवतांपेक्षाही उच्च पातळीवरचा आहे त्याला आपण परमेश्वर किंवा परमात्मा असं म्हणतो. तात्विक दृष्ट्या पुढे यालाच ब्रह्मण असंही संबोधलं जातं. जो देव किंवा जी देवी आपल्याला दिसू शकते, इथे मी दिसणं याचा अर्थ इंद्रियांना दिसणं असं करत नसून आपल्या मनात कृष्ण म्हटलं की जी प्रतिमा उभी राहते की कोणीतरी सावळा राजबिंडा असा एक देव ज्याच्या डोक्यावर मोरपिसांचं मुकुट आहे आणि ज्याच्या हातात बासरी असून ती तो वाजवत आहे, असा एक देव आणि त्याचं वर्णन आपल्या मनासमोर उभं राहतं. तसं परमात्मा म्हटलं तर कुठलंही वर्णन आपल्या मनात येत नाही. हाच नेमका फरक या 2 प्रकारच्या देवदेवतांमध्ये किंवा देव आणि परमात्म्यामध्ये आहे. जेव्हा आपण देवांचा विचार करतो तेव्हा ते काही परमतत्व नव्हे, तो काही परमात्मा नव्हे, ते अनेक रूप, आकार, गुण आणि दोष असणारे देव आहेत आणि त्यांची पातळी परमेश्वरा किंवा परमात्म्यापेक्षा खालच्या दर्जाची. अर्थात ते नक्कीच माणसापेक्षा उच्च दर्जाचे आहेत, पण ते सर्वोच्च नव्हे. या ठिकाणी हा ईश्वराच्या स्वरूपातला मुख्य किंवा मूळ भेद समजून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. जो परमात्मा परमेश्वर तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण म्हणजे ज्याला कुठलाही चांगला किंवा वाईट गुण नाही किंवा ज्याच्या कुठल्याही चांगल्या किंवा वाईट गुणाचं आपल्याला काहीही वर्णन करता येत नाही, तो निर्गुण. पण सगुणही देव आहेत आणि त्यांच्याकडे गुणदोषही आहेत. निर्गुण देव हा निराकारही आहे. निराकार या शब्दाची फोड आपण निरआकार अशी करू शकतो. निराकार म्हणजे ज्याला कुठलाही आकार नाही, ज्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला रेखाटता येणार नाही असा तो. पण जसा निर्गुण निराकार परमात्मा आणि परमेश्वर आहे तसंच सगुण साकार देवही आहे. हा जो सगुण साकार देव आहे त्याला केवळ गुणदोषच नव्हे तर त्याला एक दिसणंही आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे साधारणपणे आपण चित्र पाहिलेली असतात किंवा काही वेळा तस्बिरी पाहिलेल्या असतात. कृष्ण कसा दिसतो, राम कसा दिसतो, गणेश किंवा गणपती कसा दिसतो, शंकर महादेव कसा दिसतो. परंतु परमात्मा किंवा परमेश्वराचं मात्र कुठलंही रूप आपल्या समोर नाही, न गुणांच्या स्वरूपात न त्याच्या आकार आणि शरीर ठेवणीच्या संदर्भात. हा जो परमात्मा आहे त्याचं महत्व धर्माच्या तत्वज्ञानामध्ये जास्त. सगुण साकार देवी देवतांचा विचार फारसा तत्वज्ञानात्मक चर्चेत आपल्याला करता येणार नाही, कारण असं वाटतं की त्यांची वर्णनं ही थोड्या उच्च दर्जाच्या माणसांची वर्णनं आहेत आणि ग्रीक परंपरा, हिंदू परंपरा या परंपरांमध्ये अनेक देवी देवतांचा उल्लेख आहे. परंतु जेव्हा आपण ह्या सगळ्याचं सैद्धांतिकीकरण करायचा प्रयत्न करतो तेव्हा या सगुण साकार देवतांना काही मर्यादा येतात आणि अशा वेळेला आपल्याला तात्विक दृष्ट्या ग्रहित धरून काही गोष्टी मांडायच्या असतील, बोलायच्या असतील तर त्यासाठी गॉड, ज्याच्यामध्ये जी हा मोठा आहे किंवा ज्याला आपण परमात्मा परमेश्वर असं म्हणतो, तोच जास्त योग्य ठरतो. या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप समजून घेत असताना आपण मराठीमध्ये गॉड या शब्दाला देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा असे अनेक शब्द वापरले जातात हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनेकदा आपण हे सर्व शब्द जणू काही समानार्थी आहेत अशा प्रकारे वापरत असतो, परंतु या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे.
तत्वज्ञानाच्या संदर्भात याचं म्हणणं वेगळं आहे. आध्यात्मिक संदर्भात सुद्धा देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा ही वेगवेगळी स्वरूप ईश्वराची स्पष्ट करणारे शब्द आहेत. या ठिकाणी जेव्हा आपण गॉड या शब्दाबरोबर ईश्वराचा अर्थ पाहणार आहोत, तेव्हा परमेश्वर जो एकच आहे, अनेक नव्हे, आणि जो जगाचा नियंता आहे, तो परमेश्वर हा अर्थ या ठिकाणी वापरणार. आणि म्हणून देव हा शब्द आपण शक्यतो या पुढच्या चर्चेमध्ये टाळूया. त्याचं एक कारण असंही की देव हा शब्द अनेक अर्थांनी आणि अनेक संदर्भांमध्ये वापरला जातो. जसं आपल्याकडे देव आहेत, तसे ग्रीक परंपरेतही देव आहेत, तसे अन्य आदिवासी परंपरांमध्येही देव आहेत. ही एक वेगळ्या प्रकारची पातळी ईश्वराच्या संदर्भात माणसांनी मान्य केल्याचं आपल्याला दिसतं. आता ज्याला आपण परमेश्वर किंवा परमात्मा म्हणालो, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे ते पाहूया. हा ईश्वर अनंत आहे आणि हा ईश्वर शाश्वत आहे. अनंत या शब्दाचा अर्थ की ज्याला कधीही अंत नाही, तो म्हणजे अनंत. आणि शाश्वत म्हणजे ते जे कायम टिकणारं आहे, जे कधीही नष्ट होणारं नाही, जे कधीही निर्माण झालं नव्हतं. आज ईश्वर या संकल्पनेबद्दल अनेक तात्विक आणि धार्मिक समस्या उद्भवल्या आहेत असं आपल्याला दिसतं. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या धर्मांमध्ये या शब्दाचा नेमका काय अर्थ घेतला जातो त्याबद्दल स्पष्टता नाही. विविध धर्मांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की परमात्मा, परमेश्वर, ईश्वर ही नावं आपल्याला हिंदू पद्धतीमध्ये दिसतात. तर याच प्रकारच्या, याच स्वरूपाच्या ईश्वराला इस्लाम मध्ये अल्लाह असं म्हटलं जातं. अल्लाह हा पुन्हा निर्गुण निराकार आहे. त्याला कुठलंही नाव नाही, त्याला कुठलंही रूप नाही, कुठल्याही शब्दांमध्ये अल्लाहचं वर्णन माणसाला करता येत नाही. असा जो माणसाच्या अनुभवाच्या पलीकडे आणि माणसाच्या आकलनाच्याही पलीकडे आहे, तो हा ईश्वर. त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता आपण हिंदू परंपरा आणि इस्लाम परंपरेबद्दलचा विचार केला. आपण जर आणखी एक जगातली जी महत्वाची धर्मसंस्था ती म्हणजे ईसाई किंवा ख्रिश्चन त्यांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ईसाई धर्मामध्येही देवाची 3 रूपं मान्य केली आहेत, परंतु तिथे एकच देव 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रगट होतो असं ते सांगतात. यामध्ये फादर, सन अँड द होली स्पिरिट असे 3 उल्लेख आहेत, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. इथे जो पिता आहे तो हा गॉड, तो हा ईश्वर, जो अनंत आहे, जो शाश्वत आहे, जो अनादी आहे, ज्याचं कुठल्याही शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही किंवा ज्याचा कसलाही अनुभूती माणसाला घेता येत नाही, तो हा ईश्वर आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या धर्मांमध्ये ईश्वराचं नाव, ईश्वराचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी साधारणपणे बहुतेक सगळेच धर्म या निर्गुण निराकार ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात असं आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु देवांच्या बाबतीत मात्र असं आपल्याला म्हणता येत नाही. वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळे देव आहेत, त्यांचं स्वरूप वेगळं आहे, त्यांचे स्वभाव आणि गुणविशेष वेगळे आहेत, तसंच त्यांचे अवगुणही वेगळे आहेत. पण एक गमतीचा भाग या ठिकाणी आपण नोंदवून ठेवूया की बहुतेक सगळे देव मानवी विकारांनी ग्रस्त आहेत. म्हणजे देव कधी रागावतात, कधी कोपतात, कधी कुणाला शाप देतात आणि फारच आनंदी झाले तर वरदानही देतात. म्हणजे हे सगळं मनाच्या लहरींवर चालणाऱ्या माणसांसारखं आहे की काय अशी शंका आपल्या मनात उत्पन्न होते. या ठिकाणी आपण ज्या सर्वसाधारण ईश्वराबद्दल म्हणतो आहोत ते सगळं एकदा एकत्रित पुन्हा पाहूया. शरीर, ईश्वर एक व्यक्ती आहे, परंतु ती अशी व्यक्ती आहे की ज्याला शरीर नाही, त्याला केवळ आत्मा आहे. हा ईश्वर सर्वत्र उपस्थित आहे, म्हणजे तो सर्वव्यापी आहे. हा ईश्वर विश्वाचा निर्माता आणि विश्वाचा पालनकर्ता आहे. हे विश्व त्या ईश्वराने निर्माण केलं आणि
या विश्वाचं पालन पोषणही तो स्वतःच करतो आहे. हा एक मुक्त कर्ता आहे आणि तो सर्व कर्त्यांचा प्रतिनिधी आहे. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा का बरं ते करतो असा विचार केला तर आपल्या बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्याने मला काहीतरी फायदा होणार आहे आणि म्हणून मी ते काम करत आहे. हे काम करायला मला कुणीतरी सांगितलं आहे आणि म्हणून मी ते काम करत आहे. मला असं वाटलं की हे काम केल्याने मला बरं वाटेल म्हणून मी ते काम करत आहे. अशी अनेक कारणं आपण एखादं काम करण्यामागे असतात. परंतु ईश्वर हा एक असा व्यक्ती आहे की ज्याच्या कुठल्याही कृतीमागे कुठलाही उद्देश किंवा त्याच्या परिणामांचं अभिलाषा त्याच्या मनात नाही. तो एक मुक्त कर्ता आहे. हा ईश्वर सर्व काही करण्यास सक्षम आहे, म्हणजेच तो सर्व शक्तिमानही आहे. सर्व गोष्टी जाणून घेणं म्हणजे सर्वज्ञानी असणं, त्यांची उत्तम प्रकारे व्यवस्था लावणं हा ईश्वरच नैतिक दायित्वाचा स्रोत आहे. म्हणजे आपण कशा प्रकारे जगलं पाहिजे, आपण नैतिकतेचा पुरस्कार करून का जगलं पाहिजे, याचं मूळ कारण हा ईश्वर आहे. हा ईश्वर जो निर्गुण निराकार ईश्वर आहे, तो अपरिवर्तनीयही आहे. आपल्याला या ठिकाणी हे बघावं लागतं की एक आवश्यक अस्तित्व जे विश्वाच्या मुळाशी आहे, जे विश्वाच्या असण्या नसण्यावर अवलंबून नाही, जे निरंतर आणि शाश्वत आहे. हे ईश्वर म्हणजे अशी गोष्ट आहे की जी पवित्र आहे आणि ती माणसाच्या उपासनेला आधारभूत आहे. माणसाची श्रद्धा, माणसाचा विश्वास याचं ते अधिष्ठान आहे. केवळ सर्वसामान्य माणसाची श्रद्धा आणि विश्वास याचंच ते पात्र आहे का? तर तसं नव्हे. अनेक विचारवंत आणि धर्म अनेक गुणविशेषांसह किंवा गुणधर्मांसह ईश्वराचं, देवाचं वर्णन करतात. ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, शाश्वत, साधा, आवश्यक, चांगला, बदलहीन, एकच असणारा, प्रेम आणि परिपूर्ण यांनी युक्त असा ईश्वर आहे. हे फक्त सर्वसाधारण माणसं किंवा सर्व लोक मान्य करतात असं नव्हे, तर बहुतेक सगळे तत्वचिंतक, धर्मशास्त्रज्ञ ईश्वराकडे याच नजरेतून पाहतात. आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया, ती अशी की ईश्वर पुरुष किंवा मादी असू शकत नाही, पुरुष वा स्त्री असू शकत नाही. त्याला सोयीसाठीच पुरुष असं एकवचनी म्हणजे पुरुषी एकवचनी संबोधलं जातं. परंतु मूळ ईश्वर हा काही कुठल्याही एका लिंगाचा किंवा एका विशिष्ट वंशाचा नव्हे, तर तो या सर्वांच्या पलीकडे आहे. स्त्री आणि पुरुष असणं हे शरीर विशिष्ट आहे आणि ईश्वर मात्र शरीरनिष्ठ नाही. तुम्ही याच ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ईश्वर एक अशी व्यक्ती आहे की जिला शरीर नाही असं आपण म्हणालो होतो. जर स्त्री पुरुष असणं हे शरीराशी बद्ध आहे, शरीराशी बांधील आहे, तर शरीर नसलेला ईश्वर स्त्री किंवा पुरुष कसा असेल बरं? विश्वाचा निर्माता असं आपण ईश्वराकडे पाहिलं. ईश्वराने विश्वाची निर्मिती करताना शून्यापासून केली आहे. शून्य ही महत्वाची तत्वज्ञानात्मक संकल्पना आहे. शून्य म्हणजे काय, तर जे काहीही नाही ते. आता आपल्याला इथे प्रश्न पडेल की जर काही नव्हतंच तर ईश्वराने विश्वाची निर्मिती कशी आणि कशापासून केली? तर या ठिकाणी तत्वज्ञानात्मक दृष्टीने शून्य असणं हे अभावात्मक नाही, तर ते भावात्मक आहे. अभाव नाही त्याचा, तिथे काहीच अस्तित्वात नाही, ही सकारात्मक माहिती नव्हे का? समजा आपण एका टेबलाकडे निर्देश केला आणि तिकडे बोट दाखवून म्हणालो की त्या टेबलावर काहीही ठेवलेलं नाही. आता इथे जरी नाही हा शब्द तिथे असला तरीही अमुक एक गोष्ट तिथे नाही हे आपल्याला सकारात्मक दृष्ट्या ते विधान सांगत आहे, हो की नाही? अगदी तसंच जे नाही त्यापासून ईश्वराने विश्वाची निर्मिती केली असं विश्वाला जेव्हा आपण निर्माता म्हणतो तेव्हा सांगावं लागतं. ईश्वर ही बाह्य शक्ती नसून
ती पदार्थांसोबतच काम करते. म्हणजे जे जे अस्तित्वात आहे त्या सगळ्यांसोबत आणि सगळ्यांमध्ये ईश्वर ही शक्ती आहे. जर विश्वाची निर्मिती काहीही नसताना केली किंवा शून्यातून केली तर ते कुठून आलं हा जो प्रश्न आपण विचारला त्याचं एक उत्तर विश्व हे ईश्वरामधूनच निर्माण झालं असं सांगितलं जातं. म्हणजे याचा एक अर्थ असाही होतो की ज्याला आपण हा परम ईश्वर म्हणतो तो आणि जे विश्व त्यांनी निर्माण केलं हे दोन्हीही एकच आहे. हे दोन्ही वेगळं किंवा निराळं नव्हे. यामध्ये काहीही फरक नव्हे असाही एक अर्थ ईश्वराला विश्वाचा निर्माता म्हणत असताना आपल्याला घ्यावा लागतो. आपण ईश्वराबद्दल तो शाश्वत निरंतर आहे असंही म्हणालो होतो. या ठिकाणी आपण शाश्वत हे ईश्वराचं कुठलं स्वरूप ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. शाश्वत याचा अर्थ लौकिक नसलेला किंवा कालातीत. आपण जेव्हा या ठिकाणी जगतो आहोत तेव्हा एका विशिष्ट दिवशी आपण जन्माला आलो म्हणजे अस्तित्वात आलो. आपण गेली काही दशक किंवा काही वर्ष हे जीवन जगतो आहोत. पण आपल्या सगळ्यांनाच हे निश्चितपणे माहित असतं की कुठल्या ना कुठल्या एका दिवशी आपण मरणार आहोत. म्हणजे आपल्या अस्तित्वाला अंत आहे. आपण अनंत नव्हे. आता आपल्या जगण्याला काल, आज आणि उद्या असा काळाचा संदर्भ आहे. ईश्वर मात्र कधीही जन्माला आलेला नाही आणि तो कधीही मरणार नाही. त्यामुळे काळाचा संदर्भ ईश्वराला लागू होत नाही. हे जसं काळाबद्दल तसंच अवकाशाबद्दलही. आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण असं म्हणतो की मी खुर्चीवर बसलो आहे किंवा मी दारात उभा आहे, मी गाडीत बसलो आहे, मी गाडीवर बसलो आहे. म्हणजे आपल्या असण्याला सातत्याने काळ आणि अवकाश यांचा संदर्भ असतोच. परंतु या परमात्मा परमेश्वराला असा कुठलाही संदर्भ किंवा असला कुठलाही अंत असू शकत नाही. त्याला आदी म्हणजे सुरुवात नाही आणि त्याचा अंत म्हणजे शेवटही होऊ शकत नाही. अर्थात ईश्वर हा शाश्वत, अनादी आणि अनंत आहे. हा जो अंतहीन ईश्वर आहे तो सतत अस्तित्वात आहे आणि तो कायम अस्तित्वात राहील असं ईश्वराचं स्वरूप मानणं याला आपण शाश्वत ईश्वर असं म्हणू शकतो. शाश्वत ईश्वराचा अर्थ जसं मी काळ आणि अवकाश म्हणाले तसंच आणखी काही संदर्भांमध्ये म्हणता येतं. गणितातली सत्य आणि तर्कशास्त्रातली सत्य ही सुद्धा कुठल्याही काळ आणि अवकाशाच्या कक्षेत येत नाही. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला आता या ठिकाणी दोन बोटं दाखवली, हे एक आणि हे एक, आणि विचारलं किती आहेत तर तुम्ही म्हणाल 2 आहेत, हो की नाही? इथे तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहिलं आणि त्यांची संख्या सांगितली. पण मुळात 2 कशाला म्हणावं असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर कदाचित तुमच्या मनात संशय निर्माण होईल. जेव्हा मी तुम्हाला ही 2 बोटं दाखवली तेव्हा ह्या 2 बोटांपैकी कुठेही असा एक अवयव आहे का किंवा असा एक भाग आहे का की जो सांगतो की ही बोटं 2 आहेत? तर खरं म्हणजे नाही, हो की नाही? परंतु याचा अर्थ आपल्याला 2 ही संकल्पना समजली नाही असा होतो का? किंवा 2 ही संकल्पना काळानुरूप बदलते का? तिचं नाव वेगळं असेल म्हणजे मराठीत आपण तिला 2 म्हणू, इंग्रजीत आपण तिला 2 म्हणू, पण म्हणून त्याचा अर्थ आणि त्याचा संदर्भ कधीच बदलत नाही. हे गणितीय सत्य. आपण जर असं म्हणालो की 3 आणि 2 यांची बेरीज 5 होते. 3 आणि 2 ची बेरीज जशी मराठीत 5 होते तशी 2 आणि 3 ची इंग्रजीमध्येही 5च होते. हे जे मूळ तत्व आहे किंवा जे गणितीय सत्य आहे ते कालातीत आहे. कुठल्याही काळात ते बदलणार नाही, तसंच कुठल्याही ठिकाणी नेलं तर ते बदलणार नाही. म्हणजे असं काही नाही की पुण्यात मी 2+2 म्हणाले तर उत्तर 4 येतं, पण मुंबईत मात्र 5 येतं, औरंगाबादेत 6 येतं आणि नागपुरात 10 येतं. असं नाही ना. आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तरीही 2+2चं उत्तर 4च येतं.
ही जशी काही सत्य आहेत की जी व्यक्ती, काळ आणि स्थळ यानुसार कधीच बदलत नाही, तसंच ईश्वर शाश्वत असणं हेही कधीच बदलणार नाही. ईश्वर हा सर्व काळ टिकून राहणारा किंवा अस्तित्वात असणारा आहे. या ठिकाणी वेळेचं बंधन ईश्वराला नाही, तसंच स्थळाचंही बंधन ईश्वराला नाही. तो जसा इथे आहे तसाच तो सर्वत्र आहे. ईश्वर सर्वोत्तम मार्गाने सर्व मूल्यांची पूर्तता करतो. हे सर्वोच्च असणं, सर्व गुण संपन्न असणं हे गणितीय सत्यासारखं आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला कुठल्याही माणसाला लावता येतं. कितीही चांगला असला तरी कुणीही सर्व गुण संपन्न असत नाही. तो फक्त परमेश्वर असू शकतो. कारण माणसांच्या व्यक्तिमत्वात आणि माणसांच्या जीवनामध्ये काही ना काही त्रुटी, मर्यादा, दोष नक्कीच आढळतात. खूप नसतील पण किमान काही नक्कीच असतात आणि म्हणून शाश्वत असणं हे मुख्यतः ईश्वराचंच वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण सर्वशक्तिमान ईश्वर म्हणालो तर तो हा असा ईश्वर आहे की तो जगाची सर्व व्यवस्था नियंत्रित करू शकतो. ते नियंत्रित करण्याची शक्ती आणि क्षमता दोन्हीही या ईश्वराकडे आहे. या संकल्पनेमध्ये आपण देवाकडे मुख्यतः सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि शासक म्हणून तो समर्थ आहे आणि त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे या अर्थाने पाहतो. ईश्वर सर्वशक्तिमान आहे असं मानण्यामागे काही विचारवंतांचं आणि अभ्यासकांचं मत असं की तो अशा गोष्टीही घडवून आणू शकतो की ज्या एरवी तर्कशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अशक्य आहे. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. आपण सर्वजण शाळेमध्ये असताना विज्ञान शिकलो आहोत. आपल्याला हे ठाऊक आहे की कुठल्या वस्तू किंवा कुठल्या गोष्टी पाण्यावर तरंगतात आणि कुठल्या गोष्टी तरंगत नाही. म्हणजे आपल्यासारख्या माणसाने ज्याला पोहता येत नाही त्याने जर पाण्यात उडी मारली तर आपण पाण्यात खाली तळाशी जाऊ, बरोबर ना? किंवा आपण एखादी जड वस्तू टाकली तर ती नक्कीच पाण्यात बुडेल. आता हे जसं आपल्या संदर्भात तसं हे देवाला लागू होईल का बरं? जशी मी आज तुम्हाला बायबल मधली एक गोष्ट सांगणार. एकदा कधीतरी खूप सगळे परमेश्वराचे भक्त एकत्र समुद्रातून प्रवास करत होते आणि पाण्याच्या अगदी मधोमध असताना तिथे समुद्रातलं वादळ सुरू झालं आणि त्या सर्वांना खूप भीती वाटली आणि म्हणून ते देवाची करुणा मागू लागले, प्रार्थना म्हणू लागले आणि सांगू लागले की देवा ये रे, आम्हाला वाचव, देवा धाव धाव. आता हे सगळं करत असताना त्यातला एक जो खरंच सच्चा भक्त होता त्याने असं पाहिलं की दूर कुठेतरी पाण्याच्या पृष्ठभागावर काहीतरी तरंगत त्यांच्या दिशेने येत आहे. काय बरं होतं ते? त्यांनी काळजीपूर्वक पाहायचा प्रयत्न केला आणि त्याला असं दिसलं की परमेश्वर स्वतः पाण्यावरून चालत त्याच्याकडे येत आहे. परमेश्वराने त्या भक्ताला आपल्या सोबत नेलं आणि हा भक्त जो इतर सर्व लोकांसारखा त्या होडीत कदाचित बुडाला असता तो ईश्वराच्या मागे मागे चालत दूर कुठेतरी निघून गेला. आता आपल्या सगळ्यांना थोडीशी बुद्धी वापरली किंवा तर्कशक्ती वापरली तर हे कळतं की माणसं पाण्यावर चालू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टी सुद्धा हे सिद्ध करता येतं की माणसांना पाण्यावर तरंगता येणार नाही. पाण्यावर पोहणं वेगळं आणि पाण्यावरून चालत जाणं वेगळं, पाण्यावर तरंगणं वेगळं. आता ही तार्किकदृष्ट्या अतिशय अशक्य अशी गोष्ट आहे, परंतु त्या विशिष्ट कथेमध्ये देव असा पाण्यावरून चालत आला किंवा परमेश्वर पाण्यावरून चालत आला आणि तो आपल्या भक्ताला आपल्यासोबत घेऊन गेला. अशा अनेक गोष्टी घडवून आणण्याची शक्ती केवळ ईश्वरातच असू शकते. निसर्गाचे किंवा विज्ञानाचे जे मूल नियम आहेत त्याचं पालन आपण सर्वच जण करतो. म्हणजे सजीव आणि निर्जीव सृष्टी त्याचं पालन करते. इथे ईश्वराला मात्र या सर्व नियमांचं पालन करण्याची मुळीच गरज नाही किंवा त्याचं जे स्वरूप आहे ते या सर्वांच्या पलीकडचं आहे असं आपल्याला दिसतं. एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी घेऊया आणि आपल्याला ही संकल्पना समजेल.
आपण कुठलीही वस्तू घेतली आणि उंचावरून जमिनीकडे फेकली तर ती खाली जमिनीवर येऊन आपटते, पडते, कधी फुटतेही. हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे. आपल्यापैकी कुणीही एका उंच इमारतीच्या टोकावर गेला आणि असं म्हणाला की आता मी इथून उडी मारीन तेव्हा खाली पडणार नाही, तर हवेत तरंगायला लागेल किंवा आकाशात उडू लागेल. तर आपल्याला माहित आहे की हे शक्य नाही. परंतु ईश्वर मानणाऱ्या व्यक्तीसाठी ईश्वर असा सर्वशक्तिमान आहे की तो त्या माणसाला आकाशात उडवू शकेल, तो त्या माणसाला पाण्यावरनं चालवू शकेल. अशा अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ईश्वर त्याच्या सर्वशक्तिमान असण्यामुळे घडवून आणू शकतो. अतार्किक किंवा ज्याचा तर्कच करता येणार नाही अशा प्रकारे ईश्वर पूर्ण पवित्र आहे. इथे एक उदाहरण घेतलं आहे ते असं की ईश्वराला खोटं बोलता येणार नाही किंवा ईश्वराला पाप करता येणार नाही. हे का बरं? कारण ईश्वर म्हणजेच सत्य. ईश्वर खोटं कसं बोलेल ते आपण माणसं बोलू, किंवा ईश्वर पाप कशाला करेल ते आपण करू. पापमुक्त आणि केवळ सत्य असं स्वरूप असणारा हा ईश्वर आहे. ईश्वराला कधीही अतार्किक गोष्टी ज्या आपल्याला करता येणार नाहीत त्या करता येतील का बरं? जसं की दरी न बनवता दोन डोंगर एकमेकांलगत उभे करणं, असं ईश्वराला करता येईल का? तर खरं म्हणजे नाही. परंतु काही सश्रद्ध माणसांच्या मते ईश्वर यातलं काहीही घडवून आणू शकतो. जो सर्वज्ञ ईश्वर आहे तो अनंत काळापासून अस्तित्वात आहे हे आपण पाहिलंच. परंतु अनंत काळापासून ईश्वराकडे सर्व ज्ञान आहे आणि संपूर्ण बुद्धी आहे, असं ईश्वराचं सर्वज्ञ हे स्वरूप सांगतं. ज्या ज्या गोष्टी म्हणून ह्या विश्वात अस्तित्वात आहेत त्या सर्व ईश्वराला ठाऊक आहे. तुम्ही कधीतरी कुणाला तरी हे म्हणताना ऐकलं असेल की आता मला कोणी बघत नाही, हे मला ठाऊक आहे, त्यामुळे मी वावगं किंवा चुकीचं वागू शकीन, पण माझ्या मनाला हे माहित आहे की माझा परमेश्वर माझ्याकडे पाहतो. या ठिकाणी खरं म्हणजे आता अचानक मला एक गोष्ट आठवली. एकेकाळी एका आदिवासी प्रदेशामध्ये काही विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घ्यायची असं एका अभ्यासकाने ठरवलं. त्यांनी काय केलं की त्या आदिवासी भागामध्ये एका निर्जन ठिकाणी एक दुकान उघडलं आणि दुकानाबाहेर एक कॅमेरा बसवला आणि त्या दुकानात कुणीच थांबेना. म्हणजे तिथे दुकानदार नव्हता, वस्तू विकणारा विक्रेता नव्हता, परंतु दुकानात मात्र खूप वस्तू ठेवलेल्या होत्या की ज्या खूप चांगल्या होत्या आणि ज्या मनाला भुरळ घालणाऱ्या होत्या. त्या आदिवासी समाजातील लहान मुलं खेळत खेळत त्या दुकानापर्यंत यायची, तिथल्या वस्तू उचलून हातात घ्यायची, ती पाहायची, न्याहाळायची, जमल्यास थोडासा वेळ तिथे त्या वस्तूंसोबत खेळायची, पण पुन्हा त्या वस्तू आपापल्या जागी ठेवून ते निघून जायचे. अभ्यासकाला हे पाहून आश्चर्य वाटलं. नंतर काही काळाने याच प्रकारचं वर्तन ते मुलं करत असल्याचं पाहिल्यानंतर एक दिवस अभ्यासकाने त्या मुलांशी बोलायचं ठरवलं. अभ्यासकाने त्यांना विचारलं की तुम्हाला आवडणाऱ्या अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत, तरीही तुम्ही त्या घरी नेत नाही किंवा तुम्ही त्या वापरत नाही, असं का? त्या सगळ्यांनी सांगितलं की आता इथे कुणी नसेल, पण आम्हाला माहितीये की आमचा देव आमच्याकडे पाहतोय आणि आम्ही चुकीचं किंवा गैर वागलेलं त्याला आवडणार नाही. इथे आपल्याला असं दिसतंय की सर्वज्ञ ईश्वरापासून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. त्याला सर्वच गोष्टींचं ज्ञान आहे आणि म्हणूनच तो सर्वज्ञ आहे. माणसालाही ज्ञान असतं, माणसालाही गोष्टी माहीत आहे, माणसालाही अनेक घटना ज्या घडतायत त्या समजून येतात, परंतु त्यासाठी माणसाला त्याचा अनुभव वापरावा लागतो. त्यासाठी माणसाला त्याची बुद्धी वापरावी लागते, त्याच्या तर्कशक्तीचा वापर करावा लागतो. ईश्वराला मात्र असे कुठलेही प्रयत्न न करता ज्ञान प्राप्त आहे. ईश्वर हा शाश्वत, तसंच त्याचं ज्ञानही शाश्वत आणि त्याचं ज्ञान निरंतरही आहे. कारण ईश्वराच्या ज्ञानाला काळाच्या कुठल्याही मर्यादा नाही. ईश्वराला पुढे काय होईल, उद्या काय होणार, भविष्यात काय घडणार आहे
याची चिंता करायचं मुळीच कारण नाही, कारण घडून गेलेल्या, घडत असलेल्या आणि पुढे घडणाऱ्या अशा सर्व घटनांचं ज्ञान ईश्वराला आहे. आता जर असं असेल तर मला हवं वाटलं म्हणून मी अमुक ठिकाणी अमुक शिकत आहे किंवा शिकवत आहे किंवा खरेदी करत आहे, विक्री करत आहे, मी कुठलाही व्यवहार करत आहे असं म्हणण्याला खरं म्हणजे फारसा अर्थ उरत नाही. कारण जे तुम्हाला असं वाटतंय की ते उद्या भविष्यात होणार आहे किंवा पुढे कधीतरी घडणार आहे, ते ईश्वराला अगोदरच ठाऊक आहे. सर्वज्ञ ईश्वर हा असा गमतीशीर. ईश्वर हा साधा आहे. हे मत संत अगस्टीन आणि संत थॉमस एक्विनस यांनी सांगितलं. त्यांच्या मते ईश्वर साधा आहे, जसा आहे तसा आहे, तो बदलत नाही. त्याच्याकडे स्वतःचे असे किंवा स्वतःहून कुठलेही वेगळे गुणधर्म नाही. हा ईश्वर गुणधर्मांसह अस्तित्वात असतो आणि त्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु ईश्वर बदलत नाही म्हणजे त्याच्यामध्ये गुण असू शकत नाही. आपण पाहतो की माणसं सातत्याने बदलत जातात. आपण लहानाचे मोठे होतो, आपल्या आवडीनिवडी बदलतात, आपले स्वभाव बदलत जातात. एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा पदार्थ आपल्याला पूर्वी आवडत असतो, तो आता आवडेनासा होतो. हे बदल का होतात बरं? कारण आपण गुण आणि दोषांनी युक्त आहोत. ईश्वरामध्ये मुळातच गुण नसल्याने, तो निर्गुण असल्याने त्याच्यामध्ये बदलामुळे येणारे गुणांमुळे येणारे बदलही ईश्वरामध्ये घडून येत नाही. ईश्वराच्या अस्तित्वामध्ये खरं पाहिलं तर कसलीही गुंतागुंत नाही, कारण काहीही आपल्याला शब्दांमध्ये सांगताच येणार. हा असा ईश्वर जो स्पष्ट करता येत नाही, तो साधा, सरळ आणि सुलभ आहे, असं आपल्याला ईश्वराच्या स्वरूपाबद्दल या ठिकाणी म्हणता येईल. ईश्वर हा अनिवार्य आहे. ईश्वर जो अस्तित्वात येतो तो कुठल्याही कारणाशिवाय येतो. कुणीही त्याला घडवत नाही. जसं आपण याआधीही या उदाहरणांची चर्चा केली होती आणि आपण असं म्हणालो होतो की प्रत्येक गोष्ट कुणीतरी घडवत असतं, बनवत असतं, तयार करत असतं किंवा निर्माण करत असतं. ईश्वराच्या संदर्भात मात्र असं आपल्याला म्हणता येत नाही. कुठलीही घटना जेव्हा घडते किंवा कार्य अस्तित्वात येतं तेव्हा तिच्या पाठीमागे काहीतरी कारण असतंच असतं, असं आपल्याला ठाऊक आहे. विज्ञानही आपल्याला सातत्याने हेच सांगतो किंवा विश्वाची संपूर्ण व्यवस्था कारण आणि कार्य यांच्या संबंधाचं स्पष्टीकरण करूनच विज्ञान आपल्याला देतं. प्रत्येक गोष्टीला कारण आहे असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ही कारणांची मालिका कधीच संपत नाही. पण खरं म्हणजे ही कारणांची मालिका जर कुठे संपत असेल तर ती ईश्वरापाशी संपते, कारण ईश्वराला स्वतःचं कुठलंही कारण नाही. कुठल्याही हेतू, उद्दिष्ट वा ध्येयाशिवाय ईश्वराचं अस्तित्व आहे. ईश्वराची आतापर्यंत सांगितलेली जर सर्व वैशिष्ट्ये आपण ग्राह्य धरली तर तो केवळ त्याच्या अस्तित्वातीच नव्हे तर एकूण विश्वाच्या संपूर्ण अस्तित्वाची पूर्वअट ठरतो. त्या अर्थानेही ईश्वराचं अनिवार्यत्व आपल्याला मान्य करावं लागेल. जसं आपण अनेक गोष्टी निर्माण केल्या तसं आपल्याला कोणीतरी निर्माण केलं आहे आणि हा जो निर्माता आहे तो कालातीत आहे, तो शाश्वत आहे, तो अविनाशी आहे. तसंच त्याला गृहीत धरल्याशिवाय आपल्याला या विश्वाचा विचारच करता येणार नाही, असं हे अनिवार्यत्व ईश्वराला आहे. या ठिकाणी आता आपण दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया. खरं म्हणजे आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द आपल्या आधीच्या तासांमध्येही येऊन गेले आहेत आणि त्यांची काही मर्यादित प्रमाणात चर्चाही आपण केली आहे. आस्तिक म्हणजे काय किंवा आस्तिक म्हणजे कोण? तर देव अस्तित्वात आहे असं मानणारी व्यक्ती ही आस्तिक व्यक्ती. या ठिकाणी आपण आस्तिक या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ गृहीत धरत आहोत. इथे आपण पूर्वी ज्याची चर्चा केली तो वेदांचे प्रामाण्य मान्य करणारे ते आस्तिक आणि न करणारे ते नास्तिक हा अर्थ पाहत नाहीये. या विशिष्ट संदर्भामध्ये देव याचा
आस्तिक याचा तुम्हा सर्वांना ठाऊक असलेला तोच मूळ अर्थ किंवा तोच सर्वसाधारण अर्थ आपण पाहतो. देव अस्तित्वात नाही किंवा देवाचं अस्तित्व असूच शकत नाही असं मानणारी व्यक्ती ही नास्तिक होय. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे त्यालाही आपण नास्तिक युक्तिवाद असं म्हणू शकतो. ईश्वर आहे किंवा नाही हा खरं तर फार मोठा, महत्वाचा आणि कूट प्रश्न. आज या ठिकाणी मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की देव अस्तित्वात आहे असं सांगणारे युक्तिवाद हे तर्कबुद्धीला तितक्याच प्रमाणात पटणारे आहेत जितक्या प्रमाणात देव अस्तित्वात नाही असं सांगणारे युक्तिवाद तर्कशुद्ध आहे. मग नेमकं काय बरं असेल या कोड्याचं उत्तर? देव खरोखरच अस्तित्वात असतो की देव असं काही नसतंच? ईश्वर असं काही आहे की ईश्वर असं काही नाही? जर तो नाही म्हटलं तर तो आहे असं म्हणणाऱ्यांकडे त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी जाईल. कारण मी त्याचं अस्तित्वच मान्य करत नाही तर त्याचं अस्तित्व सिद्ध कशाला करायचं? परंतु खरं म्हणजे असं नाही. आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू नाही हे आपण सिद्ध कसं करणार? आता तुमच्यापैकी कोणीतरी असं म्हणेल की त्यात सिद्ध काय करायचं? आपण जर टेबलाकडे बघितलं आणि त्यावर कुठलीही वस्तू नसेल तर आपल्याला हे कळतच ना पाहून की इथे टेबल रिकामा आहे किंवा टेबलावर काहीच नाही. सिद्ध करायची काय गरज? सिद्ध करणं याचा अर्थ तर्कदृष्ट्या योग्य किंवा युक्त आणि वैध असा युक्तिवाद मांडणं याला आपण ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करणं म्हणूया. आता या अर्थाने किंवा या संदर्भाने जर आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार केला तर ते अस्तित्व सिद्ध करणं ही जशी आस्तिक माणसाची किंवा अभ्यासकाची जबाबदारी तसंच ते अस्तित्वात नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी नास्तिकाकडे जाते. ईश्वराच्या अस्तित्वा संदर्भातले जे विविध युक्तिवाद आपण उद्याच्या तासात किंवा पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत त्यामध्ये मुख्यतः आस्तिक युक्तिवाद आणि नास्तिक युक्तिवाद यांचा विचार करणार आहोत. मुळात देवाचं अस्तित्व मान्य केलं किंवा स्वीकारलं तर ते कसं सिद्ध करता येईल याच्याविषयी जगभरातल्या सर्वच धार्मिक, आध्यात्मिक आणि तात्विक विचारवंतांनी किंवा अभ्यासकांनी त्यांची मते मांडलेली आहेत. अगदी आपण प्रत्येक विचारवंताच्या, तत्वज्ञाच्या, अभ्यासकाच्या किंवा धर्मनेत्याच्या विचारांचा विचार जरी करणार नसलो तरीही सर्वसाधारणपणे एकसारखे असणारे जे युक्तिवाद आहेत त्यांचा एकत्रित एका विशिष्ट शीर्षकाखाली आपण विचार करणार आहोत. उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, हिंदू धर्म, शीख धर्म, जैन धर्म हे सर्वच निर्गुण निराकार ईश्वराची संकल्पना मान्य करतात. अर्थात या सगळ्याच ठिकाणी आपल्याला सगुण साकार देवाचे काही ना काही उल्लेख आढळतच आहेत किंवा आढळतच असतात. परंतु ईश्वराकडे बघताना, ईश्वराचं स्वरूप समजून घेताना तो निर्गुण आणि निराकार आहे हे मूळ सर्वच विचारांमध्ये आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जे युक्तिवाद दिले जातात त्यांचा विचार आपण यानंतर करणार आहोत. आता मी जर असं म्हणाले की माझ्या हातात पाण्याचा ग्लास आहे आणि हा ग्लास तुम्हाला दिसला तर याचा काय बरं संदर्भ होतो? तुमच्या इंद्रियांना कुठल्या तरी माध्यमाच्या मदतीने मी दाखवलेला पाण्याचा ग्लास दिसला. आता इथे आपल्याला युक्तिवाद करण्यासारखं काय आहे असं कुणाच्या तरी मनात येईल. माझ्या इंद्रियांना दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात असतात असं जर आपण पहिल्या प्रथम गृहीत धरलं तर मग आपल्याला असं म्हणता येईल की पाण्याचा दाखवलेला ग्लास माझ्या डोळ्यांना दिसला. माझे डोळे हे माझ्या इंद्रियांपैकीच एक आहे आणि ज्या अर्थी माझ्या डोळ्यांना तो पाण्याचा ग्लास दिसला त्या अर्थी तो पाण्याचा ग्लास तिथे खरोखर अस्तित्वात असला पाहिजे. आता इथे प्रत्यक्ष पाण्याचा ग्लास पाहणे आणि पाण्याचा ग्लास आहे हे सिद्ध करणे या दोन गोष्टींमध्ये, या दोन बाबींमध्ये फरक आहे असं आपल्याला दिसतं.
अगदी असंच अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी, धर्मवेत्यांनी आणि तत्वचिंतकांनी ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे युक्तिवाद मांडले आहेत. त्यांचा विचार आणि त्यांचा अभ्यास आपण यानंतरच्या तासिकेमध्ये करणार आहोत. धन्यवाद.